इतळे वाकरवडी। नमस्कार, गुड मॉर्निंग महाराष्ट्र। बुलेटिनच्या सुरुवातीला गावखेड्याच्या बातम्यांचा आढावा घेऊया माझं गाव माझा जिल्ह्यामधून। राज ठाकरेंच्या अमरावती दौऱ्याचा आज दुसरा दिवस। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा आढावा घेणार। मंकीपॉक्स विषाणू संदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अलर्ट राहण्याचे आरोग्य मंत्रालयाचे निर्देश। संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याबरोबर रोग प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याच्या सूचना। धुळ्यात परतीच्या पावसामुळे गहू, कापूस, हरभरा, मका पीक पाण्याखाली। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। तात्काळ पंचनामे करून मदत करण्याची मागणी। परतीच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात शेतीचं प्रचंड नुकसान। ऐन काढणीवर आलेल्या खरीप हंगामातील कापूस पिकाचं मोठं नुकसान। कापसाला योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांची मागणी। मिरची, सोयाबीनचंही नुकसान। अमरावतीमध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे माटरगाव इथल्या पुलावरून काही नागरिकांचा जीव घेणा प्रवास। बैलजोडी घेऊन जाणाऱ्यांचे आणि दुचाकीवरील दोघांचे स्थानिकांनी प्राण वाचवले। साताऱ्यातील सज्जनगड ठोसेघर रोडवरील बोरणे घाटात कार दरीत कोसळली। कारमध्ये 4 जण असल्याची माहिती। एका महिलेची सुटका तर इतरांचा शोध सुरू। गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। आज रात्री 12 ते उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक। काही लोकल रद्द तर काहींचे मार्ग बदलले जाणार। पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या पदाधिकारी निवडीला स्थगिती। आज होणारी सभापती उपसभापती निवडणूक रद्द। मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका आणि सहकार आणि पणन मंत्रालयाचा आदेश। श्रीवर्धनमध्ये पुन्हा बिबट्याचं दर्शन। पुनर्वेली गावाजवळील जंगलात बिबट्याचा मुक्त संचार। काही वाहन चालकांच्या कॅमेऱ्यात बिबट्या कैद। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी चंद्रपुरात मेळाव्याच्या स्वागत प्रसंगी आदिवासी नृत्यावर धरला ठेका। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हेंचा विधानसभा निवडणुकीसाठी दावा मजबूत करण्यासाठी भास्कर जाधव पोंभुर्णा शहरात। सांगलीच्या कवठे महाकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून मारहाण। माजी खासदारांनी मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप। आपल्या स्वीय सहाय्यकाला आधी मारहाण झाल्याचा माजी खासदारांचा दावा। कवठे महाकाळमधील राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाणी प्रकरणी संजय काका पाटील यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल। पोलीस तपास सुरू। पुण्याच्या इंदापूरमध्ये 80 वर्षाच्या वृद्धाकडून 26 वर्षाच्या मतिमंद मुलीवर बलात्कार। आरोपीला वालचंदनगर पोलिसांकडून अटक। पुण्यामध्ये महाविद्यालयीन तरुणीवर 4 तरुणांकडून बलात्कार। या प्रकरणी विरोधक आक्रमक। पोलीस आयुक्तालयात महाविकास आघाडीचं आंदोलन। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात पतीकडून पत्नीवर ऍसिड हल्ला। पतीचे दुसऱ्या महिलेबरोबर विवाहबाह्य संबंध। पत्नीने घटस्फोटाची मागणी केल्यानंतर ऍसिड हल्ला केल्याची माहिती। आरोपी पतीला अटक। बीड परळी महामार्गावर बुलेटस्वाराची 5 दुचाकींसह एका ॲपे रिक्षाला धडक। या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू। अटक टाळण्यासाठी आरोपीनं पिंपरीतील एपीआयच्या अंगावर गाडी घातली। जयपूरमधील थरार सीसीटीव्ही समोर। या प्रकरणी अक्षित आणि चालकावर गुन्हा दाखल। मुंबई गोवा महामार्गावर वाईनची वाहतूक करणारा टेम्पो उलटला। वाईन रस्त्यावर सांडली। रत्नागिरीच्या लांजा शहरातील घटना। वाहतुकीवर फारसा परिणाम नाही। वर्ध्यात भरधाव गाडीची गायीच्या कळपास धडक। 7 जनावरांचा मृत्यू, 3 जनावरं जखमी। सेलू तालुक्यातील शिवणगाव येथील घटना। गाडी बुटीबोरी येथून लोखंडी रॉड घेऊन हिंगणीच्या दिशेने निघाली होती। भंडाऱ्याच्या साकोलीत 15,000ची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयाच्या 2 कर्मचाऱ्यांना अटक। भंडारा एसीबीची कारवाई। फेर नोंद करण्यासाठी तलाठ्यानं मागितली 1,20,000ची लाच। छत्रपती संभाजीनगरच्या सातारा गावातील प्रकार।
90,000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. दिलीप जाधव असं लाचखोर तलाठ्याचं नाव. वसई पूर्वेच्या नवजीवन येथे 2 मुलांचा खदाणीत बुडून मृत्यू. नसीम चौधरी आणि सोपान चव्हाण असं या दोघांचं नाव. पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू. धुळ्यामध्ये जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये आळ्या आढळून आल्याची घटना. भोनगाव जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार. माहिती तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी महावितरणाला राष्ट्रीय पुरस्कार. द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे 2 प्रवर्गात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच दिल्ली येथे झाला. नागपुरात आगळ्या वेगळ्या ऑक्सिजन बर्ड पार्कचं आज लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी हा परिसर आश्रयस्थान म्हणून उपयुक्त ठरणार. हिंगोलीमध्ये संभाजी ब्रिगेडने कृषी अधिकारी कार्यालयाला टाळे ठोकले. पीक कापणीच्या प्रयोगाची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे वसमतच्या कृषी अधिकारी कार्यालयाला टाळे ठोकत ठिय्या आंदोलन. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी समाजाचं ठिय्या आंदोलन. विविध मागण्यांसाठी गेल्या 20 तारखेपासून आंदोलन सुरू. आणि आता बातम्या पाहूया सविस्तरपणे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या युवा सेनेचे सर्व 10